विद्युत चुंबकीय क्षेत्र, ज्याला आपण तेजोवलय आणि ऊर्जावलय म्हणतो, ज्याला आपण बायोफिल्ड म्हणतो, जे आपण बघतो ते कसं निर्माण होतं हे आपण थोडक्यात समजून घेऊया. याच्यासाठी मी आपल्या हृदयाचं उदाहरण देत असतो, जे आपल्याला माहिती आहे, भौतिक देहात आहे म्हणून. आपल्या हृदयाला एक इलेक्ट्रिक इम्पल्स लागतो, विद्युत संवेदना, त्याच्यानंतर ते आकुंचन पावतं, पुन्हा त्याला दुसरं मिळतं, पुन्हा आकुंचन पावतं. म्हणजे त्याच्या प्रत्येक आकुंचनासाठी त्याला एक विद्युतचा प्रवाह लागतो. आज मी तुमच्याशी बोलतोय, मला माहिती आहे आपण उशिरा सुरू झालाय, आपल्याला लवकर संपवायचं आहे, पुढच्या स्लाइडचं मला भान आहे. ह्या सगळ्यांचं विद्युत संवेदनाच्या रूपात माझ्या संपूर्ण शरीरभर माझ्या हातवारे करतोय, माझ्या हातांना, स्नायूंना, माझ्या ग्रंथींना ही माहिती जाते विद्युत संवेदनेच्या रूपात. आणि आपल्याला मॅक्सवेल आणि फॅरेडेने असं सांगितलंय की जेव्हा एखादा विद्युत प्रवाह वायर मधून जाईल, त्याच्या भोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं असेल, आणि ते आपण बघतो, आणि मग त्याच्यातून आपण सांगतो की याच्यातून किती अँपिअरचा भाग गेलेला आहे. म्हणजे माझ्या विचारांचं, बरं तुम्ही पण इथे काही स्थितप्रज्ञासारखे बसलेले नाहीत, तुम्हाला पण काळजी आहे, आज उशीर होणार आहे, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. हे सगळा जो विचार तुमच्यामध्ये आहे, म्हणून तुमच्या भोवती सुद्धा एक विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे, कारण त्या संवेदना सतत सुरू आहे, विचार सतत सुरू आहे. विचार सुद्धा एक विद्युत संवेदनाच आहेत. आणि आमचं मेडिकल सायन्स याचा वापर करत आहे. तुमच्या हृदयाचं काही माहिती करून घ्यायची असेल तर काय तुमचं लगेच हृदय उघडून बघत नाही, आपण ECG काढतो बघा, इलेक्ट्रोड्स ठेवतो, आणि आपल्या हृदयाला कसं इलेक्ट्रिक इम्पल्स मिळते आणि ते ऊर्जा क्षेत्र कसं निर्माण झालं हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण ते आलेखाच्या रूपात बघतो आणि त्याच्याबद्दल सांगतो. काही लोकांना फिट्स येतात, तेव्हा परत काय आपण डोकं फोडून बघत नाही, EEG काढतो बघा आपण, आणि आपण आलेखाच्या रूपात तो बघतो आणि आतलं कार्य, आतलं अवयव कसं कार्य करते हे समजून घेतो. मी तुम्हाला एक छोटीशी फिल्म दाखवतो जी माझ्या मुलीने केलेली आहे, ती बघूया. 5 लिंब घेतलेली आहेत, कुठे इलेक्ट्रिक कनेक्शनला लावलेली नाही आहेत, कॉपर आणि झिंक प्लेट्स आणि वायरचे तुकडे लावलेले आहेत, आणि त्याला एक बल्ब लावलेला आहे. बघा काय होतंय, ऐकू येते एंड पर्यंत? हिरवं लिंबू असेल तर जास्त इलेक्ट्रिसिटीचा फ्लो मिळेल. अंधार केल्यावर आपण बघतोय की तो लाईट लागतो. एखादी प्लेट काढून घेतली तर तो लाईट विझतो, पुन्हा प्लेट टाकली तर लागतो. याचा अर्थ काय आहे? याला म्हणतात बायो इलेक्ट्रिसिटी. आपल्या प्रत्येक पेशीमध्ये ही ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता आहे. मग ते मायटोकॉन्ड्रिया आणि तो सगळा वेगळा अभ्यास आहे, पण महत्वाची गोष्ट अशी की आपल्या प्रत्येक पेशीमध्ये 70 मिलीव्होल्ट 70 मिलीव्होल्ट चार्ज आपली बॅटरी निर्माण करण्याची क्षमता आहे. आणि ह्या ताकदीने ही पेशी बाहेरचं अन्न, सेल वॉल असतो त्याच्यातून ती आत घेते, वापरलेलं अन्न बाहेर ढक, आणि ही जेव्हा 30 मिलीव्होल्ट वर येते तेव्हा बाहेरचं अन्न आत घेऊ शकत नाही, आतलं अन्न बाहेर टाकू शकत नाही. आणि तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीकडे बघून, काय डाऊन आहे हो तुमची बॅटरी, खरं आहे ते. आणि त्याच्यावरून आपल्याला सांगू शकतो की आपल्या प्रत्येक पेशीमध्ये ही ऊर्जा निर्मिती आहे. आणि म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी हा शब्द का वापरला गेला? कारण ब्रह्मांडामध्ये जे जे आहे तिथे विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे, तिथे ऊर्जा तरंग आहे, आणि तिथे सूर्य आहेत. तुम्ही सुद्धा मिनी ब्रह्मांड आहात. म्हणून आपण म्हणतो की आपण सगळे ब्रह्मांडाचे घटक आहोत, कारण जे जे ब्रह्मांडात आहे ते ते याही कुडीत आहे. ब्रह्मरंध्रापासून संपूर्ण स्थूल शरीरावर पसरलेल्या 72,000 नाड्या. कठीण वाटतंय पण मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण दिवसभर खूप काम करतो,
छानपैकी आपली शरीराची झीज झालेली असते आणि मग रात्री आपण जेवतो आणि मस्त काही तास गाढ झोपतो बघा. 2 तास असो 4 तास असो, आपण बराच वेळा लोळतो 5-6 तास, पण गाढ झोप आपली थोडीशी असते. त्या वेळात ही वैश्विक ऊर्जा आपलं काम करते आणि आपली शरीरातली झीज भरून काढते. आपल्याला वाटतं आपण जेवलोय, पण मी आता तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. एखादा दिवस इतका विवंचना, कष्ट, चिंता, अपघात, आघाताने जातो की रात्री तर तुम्ही व्यवस्थित जेवता पण रात्री झोप येत नाही. मग दुसरा दिवस आठवा, एनर्जेटिक नसतो. आणि कधी कधी तर असं असतं, इतकं तुम्हाला कामामध्ये उशीर झालेला असतो, 10, 11, 12 वाजलेले असतात, तुम्ही थकलेले असतात, तुम्हाला झोप येत असते आणि तुम्ही सांगता चक्क मला जेवायला नकोय, मला आता फक्त झोपायचं आहे. त्या दिवशी तुम्ही 2 तास जास्त झोपता आणि दुसऱ्या दिवशी फ्रेश. अहो तुम्ही आदल्या दिवशी जेवण केलेलं नाहीये. मग तुमच्या शरीराला फ्रेश केलं कोणी? वैश्विक ऊर्जेने केलेलं आहे, जे आपल्या या ब्रह्मरंध्रातून, आपल्या रोम रोमातून ही गेलेली आहे आणि आपल्या शरीराची झीज भरून काढलेली आहे. म्हणून हे म्हणतात. आणि ह्याच्यातल्या 72,000 नाड्यापैकी जर आपल्याकडे अक्युशास्त्राचे कोणी आलेले असतील तर त्यांना माहिती आहे 14 मेरिडियन्स प्रमुख आहेत आणि ही 14ही नावं आयुर्वेदामध्ये दिलेली आहेत. आणि मला वेदमूर्ती विवेक शास्त्री यांनी सांगितलं की आपल्या संध्येमध्ये ही नावं आहेत, पण हल्ली संध्या करणारेच कमी झालेले आहेत. असो, पण तुम्ही जर एखाद्या वेळेस पंचकर्मासाठी, बॉडी मसाजसाठी गेला किंवा स्पा मध्ये गेला असाल तर तुमची रिॲक्शन कशी असते माहिती आहे का? इतकं शांत वाटलं ना, ते दुखणं मला जाणवतच नाहीये, मला खूप शांत वाटतंय. हे तुमचे जे ऊर्जावाग नाड्यांचे जे रोम आहेत ते दाब बिंदू आहेत आणि त्या दाब बिंदूंनी काम केलेलं आहे. आता संपूर्ण शरीर कानावर घेतलेलं आहे, तुम्हाला काही फक्त पॉइंट्स दाबायचे आहेत आणि तुम्ही फ्रेश होणार आहात. आणि याचा आयुर्वेदामध्ये मला एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी पॅरेग्राफ पण दिलाय, पण तो मी आता आहे. आणि आपल्या परंपरा बघा, सूर्योदयाच्या वेळी अर्घ्य देणे 20 मिनिटं सांगितलंय, सूर्योदयाच्या अगोदर 5 मिनिटं आणि नंतर 15 मिनिटं. तुमच्या एका तांब्याच्या पाण्याने त्या पृथ्वीला काही होणार नाहीये, पण त्या निमित्ताने तुम्ही सूर्याच्या समोर राहाल तर तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळणार आहे. म्हणजे आपल्या ऋषी मुनींना हे विज्ञान माहीत होतं आणि त्याच्यानुसार आपल्या परंपरा आलेल्या आहेत. फक्त भारतीय साडी परंपरा मात्र बऱ्याच लोकांनी बाद केलेली आहे आणि त्याच्यामुळे यांचं नाभी चक्र झाकलं जातं आणि या सगळ्यांना पोटाचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत, स्त्रिया वाढलेल्या आहेत. त्या आदिवासी स्त्रिया बघा, कच्चं खातात पण पूर्ण पचवतात, नाभी चक्राला ऊर्जा मिळत नाही. आपले सौभाग्यवतीचे अलंकार, अहो सगळ्यांच्या मागे विज्ञान आहे. नथ, कर्णफुलं, बाजूबंद, कमरपट्टा, हिरव्या बांगड्या, पायातली जोडवी. जर तुम्ही लांब जोडवी घालणार असेल तर तुमची पाठ कधी दुखणार नाही. सायटिकाचे पॉइंट्स आहेत, ते दाब बिंदू आहेत तिथे. आणि अगदी जवळचं उदाहरण म्हणजे पूर्वी गृहपाठ विसरला तर एक छान शिक्षा होती, कानाच्या पाळ्या पकडा, ठा बशा करा. आज फ्रान्स मध्ये ह्या सगळ्या दाब बिंदूंचं MRI च्या थ्रू त्यांनी बघितलं की इथे जेव्हा दाबतो तेव्हा स्मृती केंद्रामध्ये लाईट लागतोय. आणि विदेशामध्ये काय केलं जातंय, याला सुपर योगा नाव दिलेलं आहे. छोटीशी फिल्म दाखवतो. आज ह्या शिक्षेचा नाही तर उपचाराचा भाग म्हणून बघूया. माईक दो ना, माईक. हा, अजून 2-3 क्लिप्स आहेत. मतिमंद मुलं ज्यांचं संतुलन नाही त्यांना शिक्षा म्हणून नव्हे बर का,
ऊर्जा उपचार म्हणून ही प्रणाली वापरली जाते आहे. C average. I taught him these exercises, and by the next semester, he was a completely different kid. His grades were down almost straight A's. A teacher in Malibu saw similar improvements in her learning disabled kids. We have kids that have autism, kids that have Asperger's, all different needs. They were assigned the movements inhale, exhale, कट करतो. not to shape their muscles, but to sharpen their minds. आपल्याकडे बराच वर्ग असा आहे की त्यांचं म्हणणं आहे की मला लक्षात राहत नाही, काल कुठे वस्तू ठेवली लक्षात राहत नाही. त्यांना मी जेव्हा सांगतो की तुम्ही उठ्या बशा कराल का, नाही हो, ती आपल्याकडे शिक्षा म्हणूनच आहे. तेव्हा तसं समजू नका. करायचंय बरं, पुढच्या वेळेस पुढे जाऊया. साडेआठला 10 मिनिटं आहे, अजून 15-20 मिनिटं घेतली तर चालतील का? ओके, तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी थांबवेन, कारण हा विषय खरं तर 2-2.5 तासाचा आहे. पण बघूया, तुमची जोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये रुची वाटते, शिकावंसं वाटते, आपण बोलत राहूया. तिसरा जो आपल्याला घटक अभ्यासायचा आहे तो म्हणजे चक्र, ऊर्जा केंद्र. याला का म्हणायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. डॉक्टरांच्या मते चक्र हा शिरांचा, मज्जातंतूंचा झुमका आहे, ज्याला आपण नर्व प्लेक्सस म्हणतो. खरं नाहीये ते. दिव्य दृष्टी असलेल्यांच्या मते तो एक वर्तुळाकार मार्गाने जाणारा ऊर्जेचा भौरा आहे. अतिशय खरं आहे. आपण समुद्रामध्ये किंवा नदीत पाणी फिरताना बघतो, ज्याला आपण भौरा म्हणतो. याच्यातून कधी वस्तू बाहेर फेकल्या जातात, कधी बाहेरच्या वस्तू आत ओढल्या जातात. माझे काही मित्र आहेत अलिबागला राहणारे, ते रोज सकाळी समुद्रावर फेरी मारतात का काहीतरी आलंय का तिथे, जे तुमच्या गेटवे ऑफ इंडियामध्ये सोडलेलं असतं. तेव्हा हे चक्र सुद्धा, आपले चक्र सुद्धा तसेच आश्विक ऊर्जा घेतात आणि आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये रूपांतर करतात आणि पुन्हा सोडताना ते विश्वाच्या कंपन शक्तीमध्ये नेऊन सोडून देतात. ट्रान्सफॉर्मर. योगी पुरुष म्हणेल बदलत्या जाणीवांचे ते बिंदू आहे. अगदी खरं आहे. ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत आहे तो ध्यानाला बसला की माकड हाडापासून टाळूपर्यंत त्याला सळसळ जाणवते, तो बऱ्याच वेळा डोलतो बघा. तांत्रिकाच्या मते ती अमानवी शक्तीची केंद्रस्थान आहे. अगदी बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीने जर तुमचं आज्ञाचक्र ताब्यात घेतलं तो ती व्यक्ती म्हणेल ते तुम्ही करणार आहात. त्याने सांगितलं पर्समधून ही वस्तू काढून द्या आहात, व्यक्तीला सांगितलं तुमच्या खिच्यातून पैसे काढून द्या, तुम्ही सहज काढून द्या, कारण तुमचं आज्ञाचक्र संपूर्ण शरीराला ताब्यात घेतं, कंट्रोल करतं. म्हणून हे खरं आहे. कमळ आणि कमळाच्या पाकळ्या ज्या पुस्तकात दिलेल्या आहेत त्या ह्या फोटोग्राफीमध्ये येत नाही, पण मी त्याचा अर्थ असा काढतो की कमळ जसं चिखलातून वरती येतं, पाण्यातून प्रवास करतं आणि सूर्यदर्शन घेतं, तसंच आपलं सगळ्यांचं आयुष्य. आपण अत्यंत अज्ञानात आहोत, आपल्याला काहीतरी साधना करायची, अभ्यास करायचा आहे आणि मग ह्या विश्वाचं दर्शन किंवा त्याचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. ह्या प्रत्येक चक्राची कंपन शक्ती वेगळी आहे, कंपन शक्ती वेगळी आहे. सहस्रार चक्राची सगळ्यात जास्त. हे फिगर्स फक्त याच्यासाठी आहेत, ऍक्च्युअली फिगर्स वेगवेगळे असतात. आणि मूळाधार चक्र सगळ्यात कमी कंपन शक्तीवर फिरतं. आपली ही चक्र सगळ्या बाजूनी आहेत, समोरून, मागून, साईडनी, वरती, खालची सगळे बाजू आहेत. म्हणून जेव्हा तुमचे चक्र बघायचे असतात तेव्हा तुम्हाला पूर्णपणे 360 अंशामध्ये फिरवलं जातं आणि तुमचे फोटोग्राफी केली जाते. हे ट्रान्सम्युटेशन करतात चक्र, म्हणजे सोन्यापासून लोखंड, याला ट्रान्सम्युटेशन म्हणतात. त्या केंद्रातला म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनची संख्या बदलली, त्याचा भौतिक पदार्थ बदलतो. आपले चक्र हे ते करतात. उदाहरण देतो, एक तो 2, 2.5, 3, 3.5 वर्षाचा मुलगा भरभर वाढत असतो बघा. तो तुमच्यासारखा वरण भात भाजी पोळी पापड काही खात नाही. त्याचं जेवण अगदी फिक्स असतं, 2-3 आयटम असतात. पण तो भरभर अशासाठी वाढतो की त्याचे चक्र जी ऊर्जा घेतात, त्याच्या शरीराला जी गरज आहे ते खनिज, ते घटक बनवतात आणि त्या शरीराला पुरवली जातात. आणि अजून एक आपल्या ऋषीमुनींनी एक छान 7 शब्द दिलेले आहेत, जे आपण पुष्कळ वेळा आपल्याकडे सत्यनारायण किंवा काही
कुळाचार असतो तेव्हा ते भटजी येतात आणि सांगतात आचमन करा, ओम केशवरम माधवांग, आणि मग सांगतात प्राणायाम करा. तर आपण सगळे लोक नुसतंच नाकाला हात लावतो, पण भटजी म्हणत असतात. त्याचं कारण असं की आपल्या ऋषीमुनींना जाणीव होती की ज्याच्यासाठी आपण यज्ञ मांडलाय, ज्याच्यासाठी आपण पूजा मांडली, ती ऊर्जा आपल्याला घेण्यासाठी आपल्या चक्रांना थोडंसं वॉर्मअप करायला पाहिजे. काही झोपलेले त्यांना उठवायला पाहिजे. म्हणून तो मॅच सकाळी धावत नाही, तो अगोदरपासून प्रॅक्टिस करतो. हे वॉर्मअप आहेत. म्हणून माझी विनंती आहे की प्रत्येकाने त्या भटजीला सांगा की बाबा अर्धा मिनिट थांब आणि मला हे म्हणू दे. 7च शब्द आहेत बघा, म्हणून घ्यायचं आहे. आपल्या ऋषी मुनींनी जे सांगितलं ते आज भौतिक शास्त्रात अभ्यास नसल्यामुळे, मला थायरॉइड झालं तर थायरॉइडची टेस्ट, मला ब्लड शुगर असेल तर ब्लडची टेस्ट, कारण त्याच्यामुळे मला पॅनक्रियास कळतंय. आपले सगळे टेस्ट ह्या ग्रंथींशी निगडीत आहे, कारण ते आपल्या शरीरात दिसतात. पण आपल्या ऋषी मुनींना माहित आहे की हे संपूर्ण शरीर, भौतिक शरीर, मग त्याच्या सगळ्या ग्रंथी आल्या आहेत, ह्यांना सुस्थितीत ठेवणारी चक्र आहेत. या चक्रांपासून ऊर्जा या अवयवांना पोहोचवली जाते ऊर्जा वाहक नाड्यांमधून. उदाहरण देतो, तो एक वर्षा 1.5 वर्षाचा मुलगा, त्याला श म्हटलं की बरोबर सू होते बघा. कारण श आणि श हे मूळाधार चक्राचे शब्द आहेत कार्यान्वित करणारे, आणि त्याच्यापासून त्याचं मूत्राशय कार्यान्वित होतं आणि ते काम करतं. आपले संन्यासी बघा, जय भोलेनाथ बम बम भोले म्हणत असतात, कारण भ आणि भ हे स्वाचक्राचे शब्द आहेत, ज्याच्यामुळे त्यांची काम वासना नियंत्रित राहते. आणि आता तुम्ही जर व्हॉट्सअप मध्ये किंवा वाचत असेल तर ठ ठ विठ्ठल 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 विठ्ठल, आज याच्यावर प्रयोग झालेत पुण्यामध्ये, आणि त्यांनी 20 मिनिटं म्हणायला लावल्यावर इथे ब्लड प्रेशर कमी झालेलं आहे. म्हणजे ही सगळी कंपन शक्तीच्या माध्यमातून आपल्याला कळतं की ही सगळी चक्र आपल्या शरीराला चालवतात, आपल्या अवयवांना ऊर्जा पुरवतात. पुढे जाऊया. एक छोटीशी फिल्म दाखवतो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. खरं आहेत, कारण त्या 7 फ्रिक्वेन्सी नुसार आपल्याला रंग मिळालेत. पण आज भारतात सुद्धा आणि भारताच्या बाहेर सुद्धा चक्रांची संख्या वेगवेगळी आहे. कोणी 7 म्हणते, कोणी 8 म्हणते, कोणी 12 म्हणतंय. खरं तर ती सगळी उपचक्र आहेत. आपल्या हातावर 350 उपचक्र आहेत, म्हणून आपले हात जास्त सेन्सिटिव्ह आहे. आपण पटकन एनर्जीचा अंदाज घेऊ शकतो आपल्या हातांनी. एक छोटीशी फिल्म दाखवतो म्हणजे अजून संकल्पना पूर्ण होईल. All beings have energy fields around them, commonly known as aura. The energy body absorbs prana from the environment and distributes this life force throughout the whole physical body. According to the energy body, there are different energy centers. In yoga system, these are called chakras. Chakras are whirling energy centers that control a particular organ or have a role in the proper functioning of that particular organ. Centers continuously absorb fresh energy from the surroundings. And expel used up and deceased energy back into the surroundings. When there is an accumulation of deceased energy in any of these energy centers, they start malfunctioning. And in the long run, the physical organ controlled by this energy center also gets affected. If by some means deceased energy is removed from the affected energy center, it starts functioning at optimum level and the corresponding physical organ starts functioning healthily again. Principle that there is an intimate relationship between the visible physical body and the invisible energy body. What affects one affects the other and vice versa. थोडक्यात आपल्याला
संकल्पना आहे की सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात राहिल्यावर आपण शांत स्वस्थ असतो, प्रसन्न असतो. पण नकारात्मक ऊर्जेच्या सानिध्यात आपण बेचैन होतो, अस्वस्थ होतो. हाच त्याचा मुख्य परिणाम चक्राच्या द्वारे होत असतो. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. सूक्ष्म देहाची संकल्पना समजून घेतली, आभा मंडळाचं विज्ञान पण आपण बघून घेतलं. पण मग आता हे बघण्यासाठी टेक्नॉलॉजी काय याची थोडक्यात माहिती करून घेऊया. किर्लियन फोटोग्राफी, सगळ्यांना हा शब्द माहीत असणार आहे. 1949 साली याचा शोध लागला आणि तो शोध सुद्धा एका शाळेतल्या विद्यार्थ्यांवर डॉक्टर हॅरी ओल्डफील्ड हा युकेचा माणूस, त्यांना काही एक वेळ जावा म्हणून काहीतरी खेळ दिला होता. त्याच्यामध्ये त्या मुलांना त्यांनी किर्लियन फोटोग्राफीच्या ॲल्युमिनियमच्या प्लेट असायच्या मॅग्नेटाइज केलेल्या, आणि त्याच्यावर त्यांनी पहिल्या मुलाला 5 पानं आणि त्याची दांडी असलेलं चित्र दिलं, पानं आणि याचं फांदी दिली आणि त्याचे फोटो काढायला सांगितले. कारण त्याच्या अगोदर ते लोक किंवा ज्याला आपण हे म्हणतो मैदा आणि व्हीट ब्रेड ज्याला आपण गव्हाचा म्हणतो, ते खाल्ल्यावर सुद्धा ऊर्जेचं चित्र बदलायचं, कमी जास्त ऊर्जा दिसायची. तर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही या पानांचा फोटो काढा. आणि या मुलांमध्ये खोड असते बघा, माझी कॉपी नाही करायची. तर तो पुढच्या मुलाला देताना एक पान तोडून द्यायचा, त्याच्या पुढचा मुलगा अजून एक पान तोडायचा. तर त्या 6व्या मुलाला फक्त मधली दांडी आली. मी मधले फोटो काढून टाकलेत आणि शेवटी त्या दांडीचा जर फोटो काढला तेव्हा ती पानांचं स्वरूप तिथे होतं. आणि त्यातलं की बापरे, आपण फक्त भौतिक शरीर नष्ट करू शकतो, सूक्ष्म शरीर नाही. आणि आपले ऋषी मुनी सुद्धा तेच सांगतात आहे की आपला भौतिक देह नष्ट होतो, सूक्ष्म शरीर नाही. अजून पुढे जाऊया. आणि आज जी टेक्नॉलॉजी आहे ती खूप पुढे गेलेली आहे. म्हणजे ती प्राथमिक होती, पण आज लोक आम्हाला सुद्धा विचारतात, मग तुम्ही किर्लियन फोटोग्राफी वापरतात का? आम्ही हो म्हणतो. वास्तविक त्याचा आता काही संबंध नाही. PIPचं पण वर्जनचं खूप पुढे गेलेलो आहोत. आणि याच्यामध्ये क्वांटम फिजिक्स हे फार महत्वाचं आहे. कारण आपण जे क्लासिक फिजिक्स शिकलो की फक्त प्रकाशाला कण रूप आणि ऊर्जा रूप आहे, बाकी सगळ्यांना निर्जीव वस्तूंना फक्त कण रूप आहे. पण क्वांटम फिजिक्स आपल्याला असं सांगतंय की नव्हे, इवन या लाकडाला, या प्लास्टिकला सुद्धा ऊर्जा रूप आहे. म्हणून आपण जे दुकानात कपडे घातलेले पुतळे बघतो, त्यांचा स्कॅन केला आणि त्यांना एनर्जी दिली तर त्यांचा स्कॅन बदलतो. म्हणजे ते सुद्धा एनर्जी घेतात. आज काही लोक औषधं, काही लोक दगड नुसतं हातात ठेवून प्रार्थना करतात, एनर्जी देतात, त्याचा स्कॅन बदलतो. म्हणजे क्वांटम फिजिक्स आपल्याला एक विज्ञानाकडे जवळजवळ नेणार आहे. आणि मग मात्र आपल्याकडे चमत्कार नसणार आहे, त्याच्या प्रत्येकाच्या मागचं विज्ञान आपल्याला कळणार आहे. आभा मंडळ बघून रोग शरीरात कुठे आहे किंवा कुठे येणार आहे आणि त्याबद्दल उपचार, याबद्दल संशोधनासाठी स्वतंत्र प्रणाली PIP, पॉली कॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी या नावाने शोधून काढली. यामध्ये ऊर्जेचा पुंजका आणि प्रवाह दिसल्यामुळे चक्र आणि नाड्यांची कल्पना स्पष्ट झाली. पंचकोश आणि चक्र यांचा अभ्यासल्यामुळे मानसिक, भावनिक, आध्यात्मिक समस्याचा शोध लागायला. आपण जे बघतो आहोत हा आपला भौतिक देह आहे आणि याच्याबद्दलचा अभ्यास पूर्ण आहे. पण जेव्हा तुमचं ऊर्जेचं शरीर बघितलं जातं, तुमचा सूक्ष्म देह बघितला जातो, तेव्हा तुमचं भौतिक शरीर दिसत नाही. तुम्ही काळे आहेत का गोरे आहेत काही दिसत नाही. तुमचं ऊर्जामध्ये चक्र आणि ऊर्जावाहक नाड्या बघितल्या जातात. हा जो मूळाधार चक्र आहे हे तुमचं अन्नमय कोश आहे. याच्यामध्ये जर दूषितपणा आले तर जे काही शरीराचे रोग आहेत ते आपल्याला कळतात. उदाहरणार्थ अगदी पहिलं उदाहरण म्हणजे पाइल्स म्हणा किंवा युरिशन म्हणा, हार्मोनल इम्बॅलन्स, कॅन्सर किंवा व्हेरिकोज वेन्स, याच्याबद्दल इथे माहिती मिळते. तुमचं स्वादिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र हा तुमचा प्राणमय कोश आहे. म्हणजे एखाद्याला काही, ज्याला मी कर्णी बाधा म्हणतो, ज्याला आपण
नकारात्मक ऊर्जा म्हणतो, ज्याला आपण कुआशीर्वाद म्हणतो, ते इथे बघता येतात. आणि म्हणून अशी व्यक्ती खंगत जाते. काही उदाहरणं मी दाखवणार आहे वेळ असेल तर. अनाहत चक्र आपला मनोमय कोश आहे. तुमच्या गतजन्मीचे तर तुम्हाला आठवणार नाही, पण तुमच्या बालपणीचे काही अप्रिय घटना इथे बघून आणू शकतो. तुमच्या आयुष्यात काही अत्यंत मोठे आघात झाले असतील, अगदी जवळची व्यक्ती गेली असेल, तर ते ठसे आम्हाला इथे बघायला मिळतात. मनोमय कोश. तुमचं विज्ञानमय कोश विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र आहे. एखादी व्यक्ती एखाद्या कलेमध्ये खूप निपुण असेल तर इथे त्याचं मोठं विशुद्धी चक्र दिसणार आहे. ती व्यक्ती खूप सक्सेसफुल असेल, तिचं विशुद्धी चक्र इथे बघायला मिळणार आहे. पण जे लोक अपयशी आहेत, ज्यांना खूप खडतर प्रवास आहे, त्यांचं विशुद्धी चक्र छोटं आपल्याला बघायला मिळतं. आणि तुमचं सहस्त्रार चक्र ते तुमचा आहे. तुमच्या बरोबर असलेली तुमची साधना, तुमची गुरुकृपा, तुमच्या बरोबर असलेली तुमच्या आईवडिलांची पुण्याई, तुमचं नशीब, हे प्रारब्ध, हे या सहस्त्रार चक्र म्हणजे आनंदमय कोशाकडे बघून सांगता येतं. आणि सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे आज जे अक्युपंक्चर तुमच्याकडे इथे फेमस आहे की नाही मला माहित नाही, पण आमच्या बॉम्बेमध्ये प्रचंड अक्युपंक्चर आहे. ते जे 14 मेरिडियन 14 ऊर्जक नाड्यांना जे ते सुया टोचतात, त्या 14ही नाड्या आपल्या शरीरात, भौतिक शरीरात नाही आहेत, पण त्या येतात. उदाहरणार्थ जर कोणाचा अभ्यास असेल तर ही हार्ट मेरिडियन आहे बघा. हीच हार्ट मेरिडियन आपण इथे बघतोय. ही TW म्हणजे ट्रिपल वॉर्मर आहे. ही आपल्याला इथे बघायला मिळते. ही किडनी मेरिडियन आहे, ही बघा आपल्याला इथे बघायला मिळते. म्हणजे तुमच्या सूक्ष्म शरीराचं चक्र आणि नाड्या स्पष्टपणे बघता येतं. आणि त्याच्यावरून तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्यामुळे शरीरातील 7 प्रमुख चक्र ऊर्जावक नाड्यामध्ये बदल दिसतो. या बदलांचा अभ्यास म्हणजेच आभा मंडळ चिकित्सा किंवा छायाप्रभा होय. काही चांगले आध्यात्मिक गुरु जे आपण बघतो, पांढरा पुंजका, आणि त्याच्यापासून ही कल्पना आली की आपण काही आपले गुरु मूर्तींच्या भोवती प्रभाव दाखवतो. ही प्रभाव आपण आपल्या याच्यामध्ये बघू शकतो. आणि मी जेव्हा यांचा आज्ञा चक्र बघितलं तर इथे मला ओम दिसला, उलटा ओम. मी म्हटलं तुमचं आज्ञा चक्र उघड आहे, तुम्ही आमचे अनेक जन्म बघत असेल, आमचे सगळे गुण दोष तुम्हाला माहीत असले पाहिजे. असो. आणि मग अशा व्यक्ती ज्यांच्या भोवती हा निळा रंग दिसतो, मी आता ह्या रंगांचं काही विश्लेषण सांगणार नाही, पण हा निळा रंग हा अत्यंत आध्यात्मिकचा उच्चतेचा आहे. ह्या व्यक्तीला जर आपण प्रश्न विचारला तर ती सांगेल आता माझ्या महाराजांना विचारून इथल्या इथे उत्तर देते. इतकीही वायुवेगाने प्रवास करू शकते. त्या उलट ही व्यक्ती बघा, हा ग्रीन कलर आहे. हा ग्रीन कलर म्हणजे आपला तानापी निपाजा मधला सगळ्यात मधला कंपन शक्ती आहे. आणि आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही बघाल ऑपरेशन थिएटर मध्ये पण हिरवे गाऊन का घालतं, त्याचं उत्तर मला नंतर मिळालं की ही कंपन शक्ती तुमच्या पेशींना लवकर निर्जीव करते, जखमा लवकर भरून आणते, कारण ही हिलिंग एनर्जी आहे. ह्या व्यक्तीचे जवळजवळ कॅन्सरमुळे 3 ठिकाणी मोठे ऑपरेशन झाले, पण ही व्यक्ती सदैव हसते. मला कुठे झालंय, माझ्या शरीराला झालंय असं ती म्हणते आणि स्वतः आनंदी राहते. म्हणजे तुमची आध्यात्मिक पातळी आणि तुम्हाला मिळणारी ती ऊर्जा ही आपल्या विचारांमुळे असते. हे मला पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे. असो, ही टेक्नॉलॉजी आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या ऋषीमुनींचं काय विज्ञान असेल ते आपण थोडक्यात समजून घेऊया. सूर्यग्रहण, सूर्याचा हा स्कॅन आहे. आणि तुम्ही बघाल, मी खूप अभ्यास केला नाही, हे रोज आपला पांढरा प्रकाश सूर्याचा जो आहे तो 7 रंगाचा आहे. रंग रोज वेगवेगळे असतात. आणि मग हे बघून मी नेहमी कॅलेंडरकडे बघतो, शुभ दिवस, अशुभ दिवस, वर्ज्य दिवस. हे का आहे तर त्या त्या दिवसाची ऊर्जा असावी, आपल्या ऋषीमुनींना ते दिसत असावं म्हणून त्यांनी ते आपल्या कॅलेंडरमध्ये बघायला मिळतात. हा बघा सूर्यग्रहणाचा आहे, फक्त सूर्याचं एवढंच बिंब दिसतंय. आणि याच्या भोवती बघा हे सगळे ऊर्जा वलय विस्कळीत झालेले आहेत. आणि आपल्या ऋषीमुनींनी पण हेच सांगितले की या काळात अन्न शिजवू नये, शिजवलेलं अन्न खाऊ नये, कारण ती दूषित ऊर्जा अन्न शिजताना त्याच्यात जाणार आहे आणि तुम्ही जेव्हा तुमच्या पोटात नाभी चक्राला दूषित करणार आहे.
म्हणजे विज्ञान इतकं, आपल्या परंपरा, आपल्या ऋषींचं विज्ञान किती अचूक होतं बघता येईल. मोठं ऊर्जा वलय हे द्वारकेचं कृष्णा मंदिर आहे. इथे ध्यान लवकर लागतं म्हणून मी त्या भटजींना सांगत होतो की अहो इथे ध्यान चांगलं लागतं, आणि मी हा स्कॅन बघितल्यावर सांगतोय. त्यामुळे तुम्ही याचा अभ्यास करता म्हणून तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. या मंदिराच्या बाजूला समुद्र आहे आणि समुद्राच्या दुसऱ्या टोकाला पाकिस्तान आहे. पाकिस्तानी दोन्ही युद्धात अचूक टाकले होते, आणि आजकालचं जे टेक्नॉलॉजी आहे ना ते धावतं लक्ष पण पकडतं. याच्यावर एकही बॉम्ब पडला नाहीये. तो एकतर त्याला क्रॉस करून खाडीत पडतो, नाही तर अलीकडे समुद्रात पडतो. आणि आमचे शिवकृपानंद स्वामी म्हणत होते की तुमच्या भोवती तुमच्या साधनेचं, गुरुकृपेचं एक संरक्षण कवच म्हणून तुमचं तेजोवलय असतं. तुम्हाला कधी त्याच्या लवकर व्याधी होणार नाही, अपमृत्यू होणार नाही, अपघात होणार नाही. हे तुमचं कवच, तुमचा ऑरा तुम्ही म्हणाल तर तुमचा ऊर्जा वलय सशक्त असलं पाहिजे. काही काही लोकांचा अक्षरशः 20-20 फूट ऑरा असतो, म्हणजे तुमचं संरक्षण कवच असतं. असो, पिरॅमिड थेरपी हल्ली खूप बॉम्बेमध्ये येऊन राहिलेली आहे. तिथे काही रोगग्रस्त व्यक्तींना बसवलं जातं 2 तास. त्यांच्या वरती तर मुख्य पिरॅमिड असतो, पण त्यांच्या डोक्यावर पण पिरॅमिड ठेवला जातो. आणि मी जेव्हा पिरॅमिडचा स्कॅन केला तर बाकी सगळीकडे गोल दिसतात, इथे बघा तुम्ही वैश्विक ऊर्जा सरळ ओढलेली आहे. आणि त्याचं तंत्र तेच आहे की ह्या पिरॅमिडचा जो समभुजी त्रिकोण असतो त्याच्यात ही ऊर्जा ओढली जाते सरळ सरळ विश्वातून. ती या भुजातून आत आणि 1/3 अंतरावर सगळ्यात जास्त असते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, हे विज्ञान अगोदर माहित होतं, म्हणून हे जेवढे इजिप्शियन पिरॅमिड्स होते त्या ममी सगळ्या 1/3 अंतरावर होत्या, तिथं त्या सापडल्या आहेत. तर हे विज्ञान अतिशय योग्य आहे, फक्त त्याला पुरावा हवा होता. हे बघा इथे रायगडाचं टकमक टोक आहे, खालून फोटो घेतला आणि इथे ग्रीन एनर्जी आणि थोडीशी गोल्ड एनर्जी दिसली. एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला औषध घ्यायचं नाही, मला ते सूट होत नाही, ती जर व्यक्ती रोज इथे जाऊन उभी राहिली तर ती बरी होणार औषधाशिवाय. फक्त लोक प्रयोग म्हणून सुद्धा घाबरतात. पण मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवणार आहे, कारण आपल्या डोळ्यांना हेच दिसत असतं. कारण आपले पंच ज्ञानेंद्रिये फक्त भौतिक शरीर एवढंच बघू शकतात, सूक्ष्म शरीर बघू शकत नाही, सूक्ष्म ऊर्जा वलय, सूक्ष्म तरंग बघू शकत नाहीत. आणि याचा पुरावा म्हणून शिवकृपानंद स्वामी सांगतात की ते हिमालयात खूप वर्ष होते, अक्षरशः 50-60 लोकांच्या वस्ती होत्या वेगवेगळ्या उंचीवर. हे लोक, यांना काही त्रास झाला, ही व्याधी झाली, डॉक्टरांकडे जात नाहीत, कारण त्यांच्यापासून डॉक्टर म्हणजे 8 दिवसाचा प्रवास दऱ्याखोऱ्यातून. हे लोक अंगावर कमीत कमी कपडे ठेवून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बसून राहायचे जमिनीवर. आणि ही आपली गुरुत्वाकर्षण शक्ती बऱ्याचशा नाड्यांमधून ही नकारात्मक शक्ती ओढून घ्यायची. आणि तो सूर्यदेव, ज्याच्या हल्ली आपण दर्शन जास्त घेत नाहीत, तो सूर्यदेव आपल्या तान्हापी निपाजा या सगळ्या कंपन शक्तीनी तुम्हाला बरं करतो, तुमचे अवयव सुस्थितीत करतो. कारण आपल्याला वाटतं की आपला रंग एक आहे म्हणजे सगळं आतमध्ये एकाच रंगाचे आहे का? मुळीच नाही. जर आपण आपल्या शरीरात बघितलं, भौतिक शरीरात, तर प्रत्येक अवयवाला त्याच्या कामानुसार रंग मिळालेला आहे. म्हणून तुम्हाला व्हेरिकोस वेन पुष्कळ वेळा निळ्या दिसतात बघा. हा रंग ती कंपन शक्ती त्या सूर्यदेवाकडून घेतात आणि तो अवयव सुस्थितीत होतो. कारण आपण बघितलंय की अवयव सुस्थितीत होण्याला त्या चक्राला योग्य कंपन शक्ती मिळायला पाहिजे, आणि म्हणून ते अवयव सुस्थितीत होतात, त्यांचे रोग जातात.